पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी देवाची इथं झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली। विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतोय। किरकोळ अपघातांच्या घटनाही घडत असल्याची माहिती समोर येते। तसंच अनेक भागात कचरा आणि घाणीचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। आळंदी हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं पवित्र तीर्थक्षेत्र असल्यानं वर्षभर लाखो भाविक आणि वारकरी इथं दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था करावी अशी मागणी प्रवासी, विद्यार्थी, वारकरी आणि स्थानिक ग्रामस्थ करतात। आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी या शहरामध्ये आलेलो आहोत। तर आळंदीमध्ये भरपूर पाऊस झालेला आहे। तर आपण या ठिकाणी पाहतोय, ही वाहने वगैरे पाहतोय। तर त्याचबरोबर या ठिकाणी खड्ड्याचं आणि साम्राज्याचं देखील या ठिकाणी खूप प्रमाणात घाण आहे। रोडवरती स्वच्छता नाही आहे। शासन याकडे निश्चितच दुर्लक्ष करतं। काय आपण पाहतोय तो कचरा वगैरे सर्व। तर प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन या ठिकाणचा जो कचरा आहे, त्या ठिकाणी असणारे जे खड्डे वगैरे आहेत याची त्वरित दखल म्हणजे त्वरित या ठिकाणी त्याची दुरुस्ती करावी, डांबरीकरण करावे किंवा कॉन्क्रिटीकरण करावे अशा प्रकारच्या अपेक्षा नागरिकांकडून या ठिकाणी व्यक्त होत आहेत। अनेक अपघात या चौकामध्ये, आळंदी चौकामध्ये होत आहेत। कारण आता जरी पालखी आपली पंढरपूरला गेलेली असेल तरी अनेक वारकरी या ठिकाणी दर्शन करून पंढरपूरच्या दिशेने जात आहेत। तर आपण पाहतोय या ठिकाणी या ठिकाणचा जो कचरा आहे प्रशासनाचं अगदी दुर्लक्षच आहे। त्यासाठी प्रशासनाने ताबडतोब यावरती कारवाई करावी अशा प्रकारच्या अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी दत्ता भगत। धुळे शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरील न्यायालयीन स्थगिती उठल्यानंतर मनोहर चित्रमंडळ मंदिर परिसरातील स्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली। या कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शिवरायांना अभिवादन केलं। धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या स्मारकाच्या जागेबाबत माजी आमदार अनिल गोटे यांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यानंतर स्मारकाच्या कामावर न्यायालयाने स्थगिती दिली होती। मात्र स्थगिती उठल्यानंतर पुतळ्याची प्रतिष्ठापना उत्साहात पार पडली। यावेळी आग्रा रोड परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। माननीय मेहरबान, सर्वोच्च न्यायालयाने 3 दिवसापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेली स्टेची प्रक्रियेला स्थगिती दिली आणि असंही सांगितलं का अशा प्रकारचं केस तुम्ही दाखल करून घ्यायलाच नको। ज्या मातीत आपण राहतो, ज्या कणाकणावर छत्रपतींचं त्या ठिकाणी राज्य आहे, त्यांची देण आहे, त्यांच्यामुळं आज महाराष्ट्रात आपण सर्वजण सुखाने या ठिकाणी नांदत असतो। त्यांच्या स्मारकाला कोर्टात नेणं हे योग्य नव्हतं आणि फार प्रोलॉंग होत होता। याच्यामुळं फक्त शहराला आज हा चबुतरा आपण उभा केला, परंतु याच्या मागे नुकसान किती होतंय पब्लिकचं। रोज दिवसेंदिवस रेट वाढतायत। आता 6 महिन्यापासून या पुतळ्याचं काम थांबलेलं आहे। आता जे रेट वाढेल याचे पैसे जे कोर्टात गेले होते ते भरतील का? शेवटी हे तुमच्या माझ्या खिशातले पैसे या ठिकाणी लागणार आहे। तसंच यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपालिकेच्या कारभाराबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। शहरातील कचरा थेट आर्णी दिग्रस मुख्य मार्गावर आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहालगत टाकला जातोय असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। या परिसरात काही दिवसातच वसतिगृह सुरू होणार आहे आणि त्याच ठिकाणी कचऱ्याचं डंपिंग होत असल्यानं आरोग्याच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जाते। कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढू शकतोय अशी भीती व्यक्त करण्यात येते। हा मार्ग शहरातील प्रमुख वर्दळीचा असल्यानं विद्यार्थी, नागरिक आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। शहरातील कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावून हा डंपिंग पॉइंट तातडीने हटवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे।